मती सांगतो ज्योतिबा अहो विद्येविना गेली मती सांगतो ज्योतिबा सांगतो ज्योतिबा आणि सांगतो अक्षरती मुखी होते मुके होते जग अक्षरती मुखी होते मुके होते जग अहो गुलामीचे सण होते गुलामीचे सण होते गुलामीचे सण आणि गुलामीचे मन म्हणजे काय तुम्हाला एक किस्सा सांगतो गुलामी मन म्हणजे काय लक्षात घ्या अण्णपूर मध्ये सगळ्या लोकांनी शांतपणे ऐका आता बरोबर आहे बघा मी सांगलीचा आहे तासगावचा आणि तासगाव मध्ये असताना मी सांगलीमध्ये असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तिथले कार्यकर्ते भास्कर सदाकडे यांच्याबरोबर मी काम करायचं आणि झाला किस्सा असा मावशी भास्करच्या वडिलाचा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्याची बातमी आली भास्करची आई रडू लागली भास्कर रडू लागला गाव जमलं गाव रडू लागलं सगळे मित्र परिवार नातेवाईक जमून शोक करू लागले भास्कर रडू लागला भास्करची आई रडत होती पण भास्कर हा फुले शाहू आंबेडकरवादी कार्यकर्ता त्याने भास्करला त्याच्या आईला सांगितलं आई वडील गेल्याचं दुःख आहे पण मी कुठलंही कर्मकांड करणार नाही कारण मी फुले शाहू आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे बुद्धाचा विचार मांडणारा कार्यकर्ता आहे आई आणखीन जोरानं तोंड जोडून घ्यायला लागली म्हणली भास्कर तुझा बाप गेलाय आणि तुम्हाला चळवळ सांगतोय तुझी चळवळ बाजूला ठेव तुझ्या बापाच्या धाव्याला तरी ये बाबा नाही तर तुझ्या बापाचा आत्मा भटकत आता भास्कर समोर संकट भास्कर आमच्याकडे आला भास्कर म्हणला माझी आई म्हणते बाकीच काही कर्मकांड करू नको पण कमीत कमी तू धाव्याला तरी आलं पाहिजे आम्ही म्हणतो भास्कर तू येडा आहेस का बाप मेला आहे आई दुःखात आहे आणि मग तू तिला चळवळ सांगायला लागला आहे थोडं तुझं ऐकू दे थोडं आईच आहे मध्य मार्ग काढ दहाव्याला तू तर जाच पण आम्ही सगळेच येतो आणि मग मावशी तुम्हाला सांगतो इथं म्हाताऱ्या बायका बसले त्यांना माहित दहाव्याला काय असतं जो माणूस वारलेला आहे मेलेला आहे त्या मेलेल्या माणसाच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात मेलेल्या माणसाला जर मटण आवडत असेल त्याला जर चिकन आवडत असेल त्याला जर पाया सूप आवडत असेल त्याला जर शीख कबाब आवडत असेल त्याला जर पुरणाची पोळी चिवडा लाडू आवडत असेल आणि त्याला जर प्यायची सवय असेल तर त्याच्या आवडीचे ब्रँड सुद्धा असते देशी 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 संत्रा टँगो आयबी कायबी चपटी पण असते त्यात आणि जर हातपट्टी पीत असेल तर फुगा पण असतो अख्खाच्या अख्खा थाळा भरलेला असतो त्यात दारू सुद्धा असते आणि मग असं झालं आम्ही सगळेजण तो थाळा घेऊन स्मशानभूमीमध्ये गेलो आई म्हणली भास्कर तुझा बाप येणार आहे बापाच्या पाया पडायचं भास्कर म्हणला हो आई तो स्मशानभूमीमध्ये थाळा ठेवला अर्धा तास झाला तरी काही बाप येईना एक तास झाला तरी काही बाप येईना दीड तास झाला तरी काही बाप येईना मला याची काहीतरी इच्छा जास्त नाही कळते आम्हाला इच्छाधारी मागी डाय पडली उलट्या पायाची पांढरी साडी लय कळते आम्हाला दीड तास झाला तरी भास्करचा बाप काय येईना 2 तासानंतर तिकडे एक कावळा उडत आला सगळ्यांचा जीव भांड्यात पडला कावळा त्या थाळीपाशी उतरला आणि तो त्या टुनटुन उड्या मारत त्या थाळीपाशी गेला आई ओरडली भास्कर तुझा बाप भास्कर पाया पडला तोपर्यंत त्या कावळ्यानं चोचीत एक भजा पकडला आई म्हटली भास्कर तुझ्या बापाला भजीच आवडायचे
राहणार नाही. आईचा आणि भास्करचा हा संवाद होईपर्यंत तिकट 100 बरे कावळ्यांचा थवा आला. कोणी मटण उचलते, कोणी चिकन उचलते, कोणी सुकट उचलते, कोणी बोंबील उचलते, कोणी पोळी उचलते, कोणी चपाती उचलते, कोणी भात उचलते, कोणी त्या दारू मध्ये चोच बुडवते. भास्कर असा खाड करून उठून उभा राहिला, कमरेवर हात ठेवला आणि आईकडे बघून जोरात ओरडला, आई, माझा एकच बाप मेला होता, हे 100 बाप आले कुठून? बरोबर आहे.